सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील देवभाणे फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर दुपारी सुमारे 2 वाजेच्या दरम्यान रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टच्या सिमेंट टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। सदर टँकर वंडे सिमेंटच्या वाघोदा प्लांट येथून नाशिककडे जात होता। रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टचा टँकर क्रमांक MH15 JG 5888 असा असून आगीची माहिती शिंदखेडा डेपोच्या वाहक सुनंदा निंबा साळुंखे यांनी तात्काळ धुळे महानगरपालिका अग्निशमन दलाला दिली। माहिती मिळताच धुळे महानगरपालिकेचे 2 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग ही आटोक्यात आणली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची नोंद नाही आहे। काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज रोजी दुपारी 2:29 सुमारास मौजे देवभाणा फाट्याजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रकला आग लागली आहे ची माहिती शिंदखेडा डेपोच्या वाहक सुनंदा ताई यांचा आपत्कालीन सेवा नंबरला कॉल आला। सदर घटनेची माहिती मिळताच धुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत 2 अग्निशमन वाहन अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण आग विझवली आहे। सदरील घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी नाही। स्थळी मिळालेल्या माहितीनुसार घटना झालेले वाहन हे रिद्धी सिद्धी ट्रान्सपोर्टचे होते। ते वाघोदा येथून नाशिककडे जात असताना हा अपघात झालेला आहे।